मित्रांनो नमस्कार. रक्तानं पेटलेल्या अग्नीत सूर्याला तेज बहाल करणारा महासूर्य म्हणजे आंबेडकर. विषमतेच्या वाळवंटात खितपत पडलेल्यांना प्रगतीचा मार्ग दाखवणारा मार्गदाता म्हणजे आंबेडकर. पंख नसणाऱ्या पाखरांच्या पंखांना बळ देणारा म्हणजे आंबेडकर. गळ्यातलं मडकं आणि पाठीचा कडा फेकून देऊन मनस्फूर्तीला जाणणारा क्रांतिकारक म्हणजे आंबेडकर. समता पेरणारे, बंधुता रुजवणारे, न्यायासाठी लढणारे, हक्कांसाठी भिडणारे, जाती व्यवस्थेविरुद्ध झुंजणारे आणि ब्रिटिशांची सभा गाजवणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधानाच्या रूपानं तहानलेल्या माणुसकीला जीवनाचा महासागर देणारे व्यक्तिमत्व अर्थातच भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विधास प्रणाली शहाजी नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स एनडीएफ द्वारा आयोजित राष्ट्रीय स्तर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा. मी सांकेतिक कोड क्रमांक NDFC 52 विषय प्रस्तुत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती और उनके प्रेरणादायक विचार. मित्र हो, वर्णाभिमानी व्यवस्थेच्या प्रमाण नियमांनी ज्याला आपल्या बांधवासह गावकुसा बाहेरचं राहणं भाग पाडलं, अशा परिस्थितीमध्ये ज्या माणसानं आपल्या छायतीमध्ये मनस्फूर्ती नावाची एक विकलांग घटना जाळून आपल्या छायतीमध्ये जगाला उदारणारी दुसरी घटना लिहिण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. ही बाब आज तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही. कारण 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वातंत्र्य झाला करा, त्यावेळेस तो अन्याय, भेदभाव आणि विषमतेने ग्रासलेला होता. त्यावेळी भारताला स्वातंत्र्य नव्हे तर न्याय, समता आणि बंधुता याची आवश्यकता होती. आणि ही गरज ओळखून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारांच्या द्वारे हे संविधान लिहिलं असावं. मित्रांनो, खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ शब्द नाहीत तर संघर्षातून जन्माला आलेलं सत्य आहे. कारण त्यांचं म्हणणं होतं की विद्या ही माणसाच्या उन्नतीची गुरुकिल्ली आहे. कारण सर्वांना न्याय, समता आणि बंधुता मिळावा हाच त्यांचा हेतू होता. कारण दबलेल्यांना उभारी देणं आणि शोषितांची जोखडातून मुक्तता करणं हाच त्यांच्या खऱ्या अर्थानं विचारांचा मूलाधार मानला जात होता. कारण सर्वांना समान हक्क, समान न्याय हाच त्यांचा हेतू होता. आणि याच हेतूसाठी त्यांच्या लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 ला लागू झालेल्या या संविधानानं भारत देशाला एक धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून नवी ओळख दिली आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचं संविधान हा काही नियमांचा संच नाही तर तो भारतातील नागरिकांच्या आयुष्याला दिशा देणारा आधारस्तंभ आणि मार्गदर्शक मानलं जातं. कारण जात, धर्म, पंथ, प्रांत, वंश, लिंग यावर आधारित कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी विशेष तरतुदी केल्या गेल्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे भारतातील सर्व धर्म समान मानवतात. म्हणून मला असं वाटतं की आज भारतामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे भारतामधील धर्म सौहार्द टिकून राहिलं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता नष्ट केली. कायद्यापुढे सर्व समान आहेत असं त्यांनी मानवलं गेलं. आणि त्यांनी संविधान लिहित असताना केवळ आजच्याच पिढीचा विचार केला नाही तर येणाऱ्या प्रत्येक पिढींचा विचार केला. म्हणून त्यांनी सर्वांसाठीच त्यांचं संविधान हे लवचिक आणि खुलं ठेवलं गेलं. त्यांनी लोकशाही व्यवस्था मजबूत केली, बळकट केली. कारण ज्या ठिकाणी सत्ता जनतेकडे आहे आणि सरकार जनतेसाठी काम करतं, म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वास्तवतेचं भान आणि जबाबदारीची जाणीवही करून दिली. मला खऱ्या अर्थानं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे मूळ 3 तत्वांवरती आधारले गेलेले आहेत. न्याय, समता आणि बंधुता हे केवळ विचार नाहीत तर भारतातील नागरिकांच्या आयुष्याला दिशा देणारे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक मानले जातात. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी आपणाला त्यांचे विचार हे सर्वांना समान दिले आहेत, सर्व समान मानवतात. कारण एखाद्या छोट्याशा गावामध्ये पेपर मिटचा गोळ्या विकणारा एखादा साधा तरुण व्यक्ती इथं पासून ते टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी पर्यंतच्या गर्भ श्रीमंत माणसे असतील, या सर्वांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान मतदानाचा अधिकार सुद्धा प्राप्त करून दिला आहे. ही बाब आज तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही. मित्र हो, केवळ एवढंच नाही तर आज बाबासाहेबांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या संविधानामुळे या महाराष्ट्रातल्या शनिशिंगणापूरच्या मंदिरामध्ये, केकरड मधल्या शबरीमाल मंदिरामध्ये प्रवेश मिळत नाही. म्हणून या समाजातील महिला कधी कधी या समाजामध्ये बंड पुकारतात तर कधी कधी कायद्याच्या मदतीने न्यायालयीन लढाई सुद्धा लढतात. मग ते न्यायालय सुद्धा कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करून आणि त्यांचं संविधान पाहून त्या महिलांच्या बाजूने निकाल द्यायला लागतात.
आणि महिलांना सुद्धा मंदिरामध्ये प्रवेश मिळतो, त्यावेळी लक्षात येतं की आजही तुझ्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचं संविधान आजही जिवंत आहे आणि ते कायम असंच जिवंत राहावं इतकाच आशावाद आणि सरतेशेवटी कवी इलाही जमादार यांच्या शब्दात इतकंच, गणती मिराची चिरुण छाती दिलीस किरणे बाबा, गणती मिराची चिरुण छाती दिलीस किरणे बाबा, माणूस पण तू दिले सांभाळ शिकलो जगणे बाबा, दिलीस दृष्टी नवीन सृष्टी आणि सौख्याची वृष्टी, तुझ्यामुळे सबल झालो शिकलो हसणे बाबा, शिकलो हसणे बाबा, मनपूर्वक आभार.